आता तुम्ही म्हणाला ट्विन्स आलं आणि मी बऱ्याचदा बघितलंय असं की साधारण IVF ट्रीटमेंट केली की ट्विन्स ट्रिपलेट्स होतात हो किंवा उलट हो ट्विन्स झाली ट्रिपलेट झाली की सगळ्यांना माहिती असतं IVF केलेलं आहे. हो. तर किती % एकापेक्षा जास्त मूल होते? एक साधारण 5 ते 10%. पण आम्ही प्रयत्न नक्कीच करतो की ट्विन्स किंवा ट्रिपलेट राहणार नाहीत. त्याच्यामुळे मग आम्ही काय करतो की नंबर ऑफ एम्ब्रियोज आम्ही कमी करतो. एक साधारण की लाईक आता लॉ असा आहे आलेला आहे की लाईक 3पेक्षा जास्त एम्ब्रियो आम्ही ट्रान्सफर करू शकत नाही एका वेळेला. सो जेणेकरून मल्टिपल प्रेग्नन्सी होण्याचे चान्सेस कट डाऊन होऊन जातात. सो मग तिथे साधारण जर का आम्हाला वाटले की लाईक हे एम्ब्रियोज क्वाईट हेल्दी आहेत तर मग तिथे 1 किंवा 2 एम्ब्रियोजच आम्ही ट्रान्सफर करतो. पण मग काही लकी कपल असतात ते 2 टाकलेले इम्प्लांट होऊन जातात आणि मग ते ट्विन्स त्यांना होऊन जातात. पण आता ना मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ते एम्ब्रियो फ्रीज करून ठेवता किंवा स्पर्म्स आणि एग्स, तर असं होऊ शकतं का की एकाचं दुसऱ्याला गेलं? कारण तुम्ही 5 आणि 10 वर्ष ते राईट फ्रीज करता, तर तुम्ही काय प्रिकॉशन्स घेता? नक्कीच होण्याचे चान्सेस असतात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. पण आमच्या इकडे आता जिनॉमिक्समध्ये आम्ही एक नवीन सिस्टम ट्रॅकिंग सिस्टम आम्ही घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये पेशंट ज्यावेळेस आमच्याकडे रजिस्टर होतो त्याचवेळी त्यांचे बायोमेट्रिक्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. त्यांना टॅगिंग केलं जातं, त्यांच्यानंतर त्यांना एक त्यांचं कार्ड दिलं जातं. तर ज्यावेळी ते येतात आमच्याकडे त्यावेळी ते कार्ड त्यांना प्रेझेंट करायचं आहे आणि मग ज्यावेळेस त्यांचं ॲक्च्युअल ट्रीटमेंट वगैरे होते लॅबमध्ये त्यांचे स्पर्म्स आणि एग्स ज्यावेळेस आम्ही घेतो त्यावेळेस त्यांचे जे कंटेनर्स असतात किंवा ते डिशेस वगैरे जे असतात त्यावरती पण टॅगिंग केली जाते, जेणेकरून कुठे मिसमॅच होणार नाही आणि त्यांचं त्यांनाच वापरलं जाईल. त्यानंतर जे काही आम्ही क्रायो डिव्हाइसेस असतात ज्याच्यावरती आम्ही एम्ब्रियोज फ्रीज करतो त्यावरती ही टॅगिंग केली जाते आणि मग त्यांचं स्कॅन केलं जातं, जेणेकरून त्याच पेशंटचं आम्ही घेतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इतकंच नाही तर ह्या प्रत्येक प्रोसिजरमध्ये विटनेस ही पण केली जाते. विटनेस इन द सेन्स आम्ही लॅबमध्ये मी एकटाच नसतो, तिथे माझे कलिग्सही असतात. तर मी जी काही प्रोसिजर करतो त्या प्रत्येक प्रोसिजरमध्ये एक विटनेस की मी हे केलं आहे आणि त्याच हजबंडचं त्याच वाईफचं मटेरियल आम्ही वापरलेलं आहे, त्याच कपलचं सगळ्या गोष्टी आहेत याचंही विटनेस केलं जातो. तर एवढी खबरदारी घेतली जाते जेणेकरून कुठेही काही मिसमॅच होणार नाही. मग आता हे एक पूर्ण जर सायकल केली आपण तर अजून एक गैरसमज आहे की खूप खर्चिक आहे IVF, तर आहे का खर्चिक? डिपेंड करतं की लाईक ते एक कपल टू कपल व्हॅरी करतं की काही ज्यांचं खरंच लेट मॅरेज आहेत किंवा ॲडव्हान्स एज आहे तर अशा वेळी थोडासा खर्चिक भाग होऊन जातो. पण जर का तीच गोष्ट ते थोडेसे तरुण असताना जर का आपण ती केली तर तो खर्च तेवढासा जात नाही त्यांना. सो हाच एक फरक आहे. म्हणजे आमच्याकडे आता मी एक साधारण 25-26 वर्ष फ्रीलान्सिंग करतो आहे, पॅन इंडिया मी फिरतो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस मी बघतो की लाईक कमर्शियली जर बघायला गेलो आपण तर ट्रीटमेंटचा खर्च हा पेशंटसाठी फारच होऊन जातो. म्हणून कुठेतरी मी एक विचार केला की जर का मी वेगवेगळ्या ठिकाणी फिरून एक सक्सेस द्यायचा प्रयत्न करतो आहे आणि तो सक्सेस होतो आहे देवाच्या दयेने, तर का नाही एक स्वतःचंच एक सेटअप करून तिथे जी आमची टीम आहे कंप्लीट त्यांचा अनुभव घेऊन आपण कमी खर्चामध्ये त्यांना काही मदत करू शकलो तर नक्कीच याच्यामध्ये आम्ही सक्सेसफुल आहोत. आणि गेली 5 ते 6 वर्ष आम्ही याच्यामध्ये कार्यरत आहोत आणि करतो आहोत की जेवढेही कपल्स आमच्याकडे येतात त्यांना एक कमीत कमी ट्रीटमेंट कशी होऊ शकेल कमीत कमी खर्चामध्ये, याच्याकडे आमचा नेहमीच एक हे असतो. एका सायकलला किती खर्च येतो? एका सायकलला साधारण एक 1.5 लाख ते 2 लाखापर्यंत खर्च होऊन जातो. डिपेंड करतं जर का ते योग्य वयामध्ये आले तर. जर ॲडव्हान्स एजमध्ये आले आहेत तर मग
त्याप्रमाणे त्यांचे हॉर्मोन्सचा खर्च वाढतो. काही महागडे हॉर्मोन्स त्यांना द्यावे लागतात आणि त्यामुळे त्यांचा खर्च थोडासा वाढतो. आणि हे फ्रीजिंगचा किती खर्च आहे, म्हणजे तुम्ही जे लिक्विड नायट्रोजनमध्ये ठेवता त्याचा? एक साधारण आता कसं आहे की लाईक आमच्या इकडे आम्ही एक वर्षभर फ्रीज करून ठेवतो, म्हणजे लाईक तो काळखंड आहे. म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल बँकमध्ये, कुठल्याही बँकमध्ये आपण लॉकर्स घेतो आणि त्यावेळीस त्या लॉकर्सचे चार्जेस आपल्याला पे करावे लागतात. तसंच हे आता एक तुमची प्रॉपर्टी आहे जी आमच्याकडे तुम्ही स्टोअर करून ठेवलेली आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक मिनिमल अमाऊंट जी असते, एक साधारण वर्षामागे 15,000 ते 20,000 तुम्हाला पे करायचे असतात. कारण ते स्टोअर करून ठेवलं म्हणजे त्याला आमचा काही खर्च होत नाही असं काही नसतं. तिथे आम्हाला तो लिक्विड नायट्रोजन वारंवार त्याला टॉपअप करावं लागतं आणि त्याचा तो जो खर्च आहे तो आम्हाला पेशंटकडून घ्यावा लागतो. आणि ते बंद पडता कामा नये ना, ते कंटिन्युअस चालू राहिलं तरच ते बेबीज हेल्दी राहतील तिथे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.